गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि प्रेज द लॉर्ड. आवाज येतोय माझा सगळ्यांना? आपण आपले गायनाची सभा चालू करायची पहिले आपण प्रार्थना करूया. आपण सगळे डोळे दाबूया. Dear God in heaven, Lord, we thank you for the blessings upon us that you have gathered us all together to praise your name, to give glory to thy name, O Lord, to remember thee in our life. Lord, we thank thee for the blessing. God be with each and every person, those who are attending this meeting, and please open the ways of the other, those who are in trouble, O Lord, those who couldn't attend this. Lord, bless this worship. Accept this in our holy kingdom, God. As a few mercies in Jesus Christ's holy and lovely name. Amen. पहिलं गाणं नंबर 2 मंगल चिंतन हे म्हणूया. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मंगल सेवा मंगल्याचे मंगल सेवा मंगल्याचे देवा तुझ निदान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान अंतर्यामी खाली वरती मागे बुडती ओमी प्रेम सागरा खेळती प्रेम सागरा तुझ्या खेळती मी त्यातले आम्ही मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान हे तृण हे तरु हे विश्व दिसे न दिसे त्या प्रेमाच्या मधुर रेणी त्या प्रेमाच्या मधुर रेणी तब तबले वेदूते मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मी तव माझे गान तुझे ऐकणार जेते तुझे सदेवा तुझे 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 सदेवा तुझे तुझे सांभाळुनिया घे मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान राज तुझे तव बल विक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमचा एक सुखद अधिकार आमचा की करीचे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान. आपण दुसरं गाणं नंबर 189 हर्ष वाटत आहे सुंदर देव सुंदर देऊळ हृदय हे माझे येथे विराजे देव बाप
येथेच विराजे देव बाप तर देऊळ हृदय माझे येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव बाप समशतत्याची राखी शुदयाना सदा शुदाला दूर ठेवी समशतत्याची राखी शुदयाना सदा शुदाला दूर ठेवी सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव बाप प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी उपदेश करी पवित्रात्मा प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी उपदेश करी पवित्रात्मा सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव बाप सारा येशू ख्रिस्त भरून आता या देऊळा भय घेसे सारा येशू ख्रिस्त भरून आता या देऊळा भय घेसे सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव बाप दास बने देवाची मंडळी बजाया समारी देव दास बने देवाची मंडळी बजाया समारी देव बापा सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप येथेच विराजे देव नंबर आपण 221 काढूया गाणं नंबर 21 हर्ष वाटत 221 हर्ष वाटत वर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो लागलं का तुमच्याला आत्मा येशूकडे पाहत राहतो येशूचा येशू तारितो हो मला येशू तारितो यामुळे माझा जीव आनंदतो यामुळे माझा जीव आता जे आले ना जिओचं कार्ड घेतलंय ना दावितो हो येशू प्रेम दावितो प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो प्रेमाने लहान थोरा तो बोलावितो प्रेमाने लहान थोरा तो बोलावितो प्रिय वाटतो
माझे तन मन धन त्यासाठी माझे तन मन धन त्यासाठी हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ता यावेळेस आपल्या सर्वांना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करीत आहे आणि विशेष करून प्रभूच्या वचनाद्वारे देखील मी आपल्या सर्वांचं स्वागत करणार आहे. आपण स्तोत्र संहिता याचा 113वा स्तोत्र आणि यातून काही वचन वाचूया. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या सेवकांनो स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. आतापासून सर्व काळ परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद हो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाम स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. वाचलेले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. या सुंदर अशा वचनाद्वारे मी या ठिकाणी मिरज चर्च कडून आज या ठिकाणी उपस्थित प्रत्येकांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज आपल्यामध्ये या ठिकाणी वेस्टर्न इंडिया युनियनचे प्रेसिडेंट पास्टर आणि डॉक्टर भोपाल चंदन शिवे उपस्थित आहेत, त्यांची फॅमिली देखील उपस्थित आहे. तशाच प्रकारे आपल्या समवेत या ठिकाणी मेट्रो सेक्शनचे प्रेसिडेंट या ठिकाणी पास्टर श्रीकांत शिंदे ते देखील उपस्थित आहेत. यांचं देखील मी स्वागत करीत आहे. तशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणाहून आपले सर्व पाळक वर्ग उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करीत आहे. आमच्या सेक्शनचे ट्रेझरर मिस्टर रमेश अनुमोलू सर यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करीत आहे. आणि विशेष करून उपस्थित सर्व सभासद वर्गाचे देखील मी या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करीत आहे. या वेळेमध्ये आपल्या सर्वांना या प्रार्थनेद्वारे परमेश्वर नक्कीच आशीर्वादित करणार आहे. आजची ही संपूर्ण प्रार्थना मिरज चर्चला 40 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत. त्याचा 40वा वर्धापन दिन या ठिकाणी आहे आणि या प्रार्थने सभेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. यावेळेस आपल्यामध्ये मिस्टर रमेश सर आहेत, आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करतील. Good evening to Pastor Chandan Chive and Madam Chandan Chive, and good evening to Pastor Shrikant Shinde. Before we start, I would like to offer the prayer. Let's pray. Our God in heaven, we come to you in the matchless name of our Lord and Savior Jesus Christ. Thank you, Father, for all the grace and mercy that you have shown to each one of us. Lord, we believe and we trust we are not worthy, yet you're so kind, you're so gracious, and you're so loving that you forgive each one of us. And we especially and sincerely want to thank you for our Lord and our King, our Savior Jesus Christ, who have come down to this earth to die for us so that we will all have that eternal home, O Lord. Father, we want to thank you for the day, and we want to thank you for all the blessings that came with the day, O Father. Lord in heaven, very sincerely, this evening as we all bow down, we want to thank you and praise you for all the good things that you have done to us, O Lord. We want to thank you for this platform. Lord, we want to thank you for the members who have joined. And Lord, we sincerely and humbly want to praise you and give you all glory and honor to your name for the church that you have established.
Lord in heaven, as we celebrate the 40th birthday of this very, very important and special church at Miraj, O Lord in heaven, we want to thank you for the pioneers who have worked in the church, O Lord. We want to thank you for the work that was started by your servant. Lord in heaven, we want to remember and we want to praise you and give you all glory for the church that is standing there, O Father in heaven. Lord, very sincerely, we want to thank you and praise you for the members, very specially. And we want to thank you for all the pastors who have worked there, O Lord. As Pastor Malki Sarak, Lord in heaven, as he carries on the responsibility that was given to him, we especially pray for him. And we also pray for the church and the church members and all the elders of the church, dear God in heaven. Take care of this church as they work for you, Lord. May this compound always be guarded by your mightiest and choicest heavenly angels, O God in heaven. Keep this church away from all harms and dangers. And please bless each and every member and the person who enters into this church, O Father. We want to pray for our dear sir, Pastor Chandan Chive, and we want to pray for Madam too. Thank you, Lord, for their presence in our meeting this evening, O Lord. And we would like to thank you and praise you for Pastor Srikant too. Lord in heaven, we want to thank you for the host of church members and the host of elders who have joined us today, O God in heaven. We want to praise you and thank you for all the blessings you have given to each one of us. Continue to bless us, O Lord, as we worship you. Take control of this worship and let all the glory, let all the honor be given to your name alone, because you deserve. Once again, O Lord, we want to thank you and praise you, because in the name of our Lord and Savior Jesus Christ, we sincerely and humbly pray. Amen. यावेळेस एक स्पेशल सॉन्ग Bola
यावेळेस अजून एक छोटासा व्हिडिओ शेअर करण्यात येईल, ज्यामध्ये आपल्या जे सर्व पालक वर्ग आमच्या या मिरज चर्चमध्ये कार्य करून गेलेले आहेत, त्यांनी त्यांचं सेवा कार्य मिरज चर्चला दिलेलं आहे. त्या प्रत्येकांच्या शुभेच्छा आपल्याला त्या व्हिडिओमधून प्राप्त होणार आहेत. तर त्या प्रथम आपण पाहूया व्हिडिओ आणि त्यानंतर आपण संदेशाकडे वळणार आहोत. ख्रिस्तामध्ये आपणा सर्वांना सलाम. मिरज चर्चला 40 वर्ष पूर्ण झाले आणि हा उत्साह सर्व सभासद साजरा करीत आहे. त्याबद्दल खूप आनंद वाटतो. पवित्र शास्त्रामध्ये एक वचन वाचत आहे, निर्गम याचा 25वा अध्याय 8 आणि 9. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. निवास मंडपाचा नमुना व त्यातील सगळ्या साहित्याचा नमुना तुला दाखवितो, त्या सगळ्याप्रमाणे तुम्ही ते तयार करावे. मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून एक मंदिर बांधा, एक मंडप बांधा, पवित्र स्थान बांधा. आणि म्हणून मिरज लोकांनी परमेश्वराने त्यांच्यामध्ये निवासस्थान करावं मंडप बांधलेला आहे आणि त्याला 40 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि त्या ठिकाणचे सध्याचे पाळक पास्टर मलकीसेदेक सावळजकर यांनी आम्हालाही आमंत्रण केलं. याबद्दल खूप आनंद वाटत आहे. परमेश्वर त्यांना आशीर्वाद देवो. 84-85 सालामध्ये मी त्या ठिकाणी पास्टर म्हणून होतो, पाळक म्हणून काम केलं, खूप आनंदानं काम केलं. आणि त्याच्या अगोदर बॅचलर म्हणून मी इचलकरंजीला काम करत होतो. आणि जेव्हा मिरजेला माझी बदली झाली तेव्हा माझं लग्न झालं होतं आणि परिवार म्हणून मी त्या ठिकाणी गेलो. आणि त्या ठिकाणी माझे पहिलं कुटुंब, सुरुवातीचं कुटुंब हे मिरज चर्चपासून सुरुवात झाली. आणि आमचा पहिला मुलगा त्या ठिकाणी जन्माला आला. आनंदाची गोष्ट होती. आणि त्यावेळेला त्याच्या अगोदर आदल्याच वर्षी अंदाजे 83-84 सालामध्ये हे चर्च मंगळवार पेठेमध्ये भरत असे आणि चर्चमध्ये भरत नव्हतं. मग त्याच्यानंतर आम्ही गेल्यानंतर चर्च मंगळवार पेठेत चर्चमध्ये भरायला सुरुवात झाली. पुष्कळ लोक येत असत, चर्च भरत असे. आणि एक महिलांचा ग्रुप होता, ते खूप ॲक्टिव्ह होते, विश्वासाने नेहमी यायचे. त्यांना त्रास व्हायचा पण तरीसुद्धा यायचे, दशावशार्पण द्यायचे. मिस्टर आणि मिसेस लंका म्हणून त्या ठिकाणी एक परिवार होता, त्याचे कुटुंब लेकरं नेहमी यायचे, चर्चला मदत करायचे.
चर्चची रिपेरी, चर्चची पेंटिंग सर्व मिस्टर लंका करायचे, कारण ते रेल्वेमध्ये काम करायचे सुपरवायझर म्हणून, आणि त्यांचा खूप सपोर्ट असायचा. असे बरेच परिवार होते आणि म्हणून हे चर्च आशीर्वादित आहे. तालुक्याच्या ठिकाणी आहे आणि जवळच सांगली जिल्हा आहे. तर हे चर्च सेंट्रल आहे. सांगली जिल्ह्यामधील हे सर्वात महत्त्वाचं हे मेन चर्च आहे. सांगली जिल्ह्यामध्ये आपलं ॲडव्हेंटिस्ट काम जास्त नाही, जवळजवळ हे एकच मेन चर्च आहे. आणि या चर्चमधून सांगली जिल्ह्यामध्ये काम पसरावं, सर्वत्र काम वाढावं, अधिक मंडळ्या स्थापन व्हाव्यात, अधिक लोकांनी देवाचा स्वीकार करावा अशी माझी परमेश्वराची प्रार्थना आहे, शुभेच्छा आहे. आणि म्हणून मी 40 वर्ष ते साजरा करीत असताना देवबाप सर्वांना आशीर्वाद देवो. आणि जे काही कार्यक्रम करीत आहेत, उत्साह करीत आहेत, त्यामध्ये परमेश्वर त्यांना सहाय्य करो अशी परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करीत आहे आणि सर्वांना शुभेच्छा देत आहे. देवबाप मिरज मंडळीच्या सर्व सभासदांना आशीर्वाद देवो, शांती देवो आणि भरपूर आशीर्वादानं करो. आमेन. पास्टर मल्कीसदेक व सर्व सभासद यांना ख्रिस्तामध्ये सलाम. मी पास्टर सुमंत साळवे, सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च मिरज ह्या चर्चला 40 वर्ष पूर्ण झाले, म्हणून पास्टर मल्कीसदेक व सर्व सभासद यांना 40व्या वर्धापन दिनानिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशीच मंडळीची प्रभूमध्ये वाढ हो, हीच प्रभूचरणी प्रार्थना. आमेन. आज मिरज चर्चचा 40वा वर्धापन दिन आहे. त्याच्या वर्धापन दिनाच्या माझ्याकडून, माझ्या चर्चकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. गेले 40 वर्ष बरेच लोक या चर्चमधून तारण पावलेले आहेत आणि चर्चची उन्नती आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे. 2005 साली मी देखील चर्चमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि लोक खूप चांगले आहेत. तर अधिक उन्नती व्हावी देवाचरणी माझी अपेक्षा आहे. देवबाप तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद देऊ. असे अनेक वाढदिवस तुमच्या सहित अनेक लोकांची भर पडून तुम्हाला साजरं करण्याची परमेश्वर संधी देऊ आणि तुमच्यावर संगती राहू हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. देवबाप तुम्हाला सगळ्याला आशीर्वाद देऊ. परत एकदा तुमच्या चर्चच्या वाढदिवसानिमित्तानं मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि चर्चच्या उन्नतीसाठी नेहमीच मी प्रार्थना करत राहीन. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देतो. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की आज मिरज मंडळीला जवळजवळ 40 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज मिरज मंडळीचा वर्धापन निमित्त मला 2 शब्द बोलावेसे वाटतात आणि म्हणून मिरज मंडळीबद्दल मी बोलत आहे. मिरज मंडळी ही फार चांगली मंडळी आहे. देवाच्या कार्यामध्ये सक्रिय असणारी मंडळी आहे आणि मंडळीमधील सर्व सभासद त्या ठिकाणी असणाऱ्या सेवकाला मिळून मिसळून घेतात आणि देवाच्या कार्यासाठी ते पुढे असतात. आणि म्हणून आज ह्या वर्धापन दिनानिमित्त मिरज मंडळीला मी शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढच्या भावी सेवा कार्यासाठी देवबाप या मंडळीला आशीर्वाद देव. या मंडळीची उन्नती करो, भरभराटी करो आणि परमेश्वर या मंडळीला उत्तम असा आशीर्वाद देऊन आशीर्वादित करो ही प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. स्तोत्र संहिता 126वा अध्याय आणि 3रं वचन. परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृती केली आहेत, त्यामुळे आम्हाला आनंद झालेला आहे. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम व विपुल प्रीती. आज मला खरोखर आनंद होत आहे कारण सेवंथ डे ॲडव्हेंटिस्ट चर्च मिरजला 40 वर्ष पूर्ण झाले आहेत. आज चर्चचा वाढदिवस किंवा वर्धापन दिन साजरा होत असताना माझ्या कुटुंबामार्फत मी सर्व चर्च बोर्ड कमिटीला व सर्व सभासदांना व पास्टर मल्कीसदेक सावळकर यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. मला 3 वर्ष मिरजमध्ये काम करण्याची देवाने संधी दिली व सर्वांचे सहकार्य लाभले, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माझी देवाच्या चरणी हीच विनंती आहे की सर्व सभासदांनी अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणावे व देवाचे गौरवावे. पुन्हा एकदा सर्वांना चर्चच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमेन. सलाम. आज मिरज चर्चचा 40वा वाढदिवस आहे, त्यामुळे माझ्याकडून मिरज चर्चच्या सर्व सभासदांना हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि अनेक वर्ष त्या मिरज चर्चमध्ये राहिलो आणि मिरज चर्चमध्ये आम्हाला खूप काही शिकायला आम्हाला मिळालेलं आहे आणि खरोखरच मिरज चर्च इतकं सुंदर आणि इतकं छान आहे. त्याबद्दल जो आज वाढदिवस पास्टर सावळकर करत आहेत आणि तिने आज आम्हाला जी संधी दिली याबद्दल पास्टर सावळकर यांचे मी आभार व्यक्त करत आहे आणि परमेश्वर त्यांना आशीर्वाद करो आणि प्रत्येक सेवक त्या ठिकाणी जी सेवा करत असेल त्या प्रत्येक सेवकाला परमेश्वर आशीर्वाद करो आणि सर्व सभासद यांना सुद्धा परमेश्वर आशीर्वाद करो.
सर्व मिरज सभासदांना माझा सलाम. आज मिरज चर्चचा 40वा वाढदिवस आहे आणि मी प्रथम परमेश्वराचे आभार मानते की आज ही संधी आम्हाला परमेश्वराने दिली मिरज चर्च विषयी बोलण्याची. आणि मी पास्टर सावळसकर यांचे देखील आभार मानत आहे. त्यांनी देखील आम्हाला ही संधी दिली की मिरज चर्च विषयी बोलण्याची. त्यांचे देखील मी आभार मानत आहे. मिरज चर्च आम्ही त्या ठिकाणी 1 वर्ष राहिलो 2017 मध्ये. तर खरोखरच त्या ठिकाणी आम्हाला खूप शिकण्यासाठी सारखं मिळालं. खूप आम्ही त्या ठिकाणी शिकलो आणि सर्व सभासदांनी देखील आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला. मी प्रथम सर्व सभासदांचे देखील आभार मानत आहे आणि हा वाढदिवस त्यांना आशीर्वादाचा जावो अशी देखील परमेश्वराच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. असे अनेक वाढदिवस मिरज चर्चमध्ये व्हावेत अशी देखील आम्ही परमेश्वराला विनंती करत आहोत. आणि खरोखरच आजचा हा आनंदाचा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने दिला त्याबद्दल मी परमेश्वराचे देखील आभार मानत आहे. सर्व मिरजच्या सभासदांना आम्ही सलाम करत आहे. आणि खरोखरच आज अनेक गोष्ट आहे ती म्हणजे आज मोहिते अंकल आणि मोहिते आंटी यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. तर त्यांना देखील आमच्या सर्व परिवारातर्फे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असे अनेक वाढदिवस त्यांच्या जीवनामध्ये यावेत आणि त्यांच्यामध्ये अशीच एकता प्रीती राहावी यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. तर खरोखरच पुन्हा एक बार मी आभार मानत आहे मिरज चर्चचं. आणि खरोखरच मिरज चर्च हे आमच्यासाठी खूप म्हणजे काय बोलू, मिरज चर्च विषयी बोलण्यासारखं म्हणजे खूप काही आहे आणि काय बोलू हे मला कळत नाही. असं मला म्हणजे खूप आनंद वाटत आहे की आज 40वा वाढदिवस त्या ठिकाणी होत आहे. आम्ही एक वाढदिवस त्या ठिकाणी केला, त्याचा व्हिडिओ देखील आहे, तो देखील आम्ही तुम्हाला सेंड करत आहोत. आणि खरोखरच पुन्हा एक बार मी मिरज चर्चला सर्व सभासदांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे. थँक्यू. तर हा छोटासा शॉर्ट व्हिडिओ आपल्या मिरजसाठी प्रत्येक पास्टरांनी या ठिकाणी दिला, याबद्दल आभार मानत आहे. तुमच्या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी आनंदाने स्वीकारित आहोत. आणि या 3 वर्षामध्ये जे वर्धापन दिन झाले त्याचे थोडेफार पिक्स या ठिकाणी ऍड केले होते आणि
या वर्षी देखील आपण फिजिकली तर एकत्र येऊ शकत नाही, परंतु ऑनलाईन रीतीनं जे एकत्र येत आहोत ते पुढच्या वर्षी आपण नक्कीच या ठिकाणी ऍड करणार आहोत. काय हरकत नाही, आपण आपल्या वचनाकडे वळत आहोत. तर आजचे जे वक्ते आपल्या या सभेसाठी आपणास लाभलेले आहेत त्यांचं नाव पास्टर श्रीकांत शिंदे आहे आणि त्यांच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन मला आपल्याला द्यायचं आहे. तर त्यांनी आतापर्यंत त्यांची 23 वर्षाची सर्व्हिस आपल्या SBA मिशनला दिलेली आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी त्यांचं हायस्कूल स्टडी लासलगाव बोर्डिंग स्कूल मध्ये घेतली. त्यानंतर त्यांचं पुढचं कॉलेज तशाच प्रकारे मास्टर्स डिग्री देखील त्यांनी स्पायसर कॉलेज मधून प्रदान केलेली आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते कार्यामध्ये पदार्पण झाले त्यांनी कोल्हापूर या भागामध्ये अनेक ठिकाणी कार्य केलेलं आहे. कुंभोज, नरंदे, रांगोळी, रेंदाळ, मुळशिंगी तशाच प्रकारे मुंबई सेंट्रल इंग्लिश चर्च, नेवासा चर्च, सॅलिसबरी पार्क मराठी चर्च, स्पायसर औंध मराठी चर्च, कोल्हापूर सिटी चर्च आणि मिरज चर्चचे देखील ते पास्टर राहिलेले आहेत. तशाच प्रकारे त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये अनेक पद देखील सांभाळलेली आहेत. ते SDA बायबल सेमिनाराचे डायरेक्टर देखील होते. तशाच प्रकारे सेंट्रल महाराष्ट्र कॉन्फरन्सचे मिनिस्ट्रियल डायरेक्टर होते आणि आपल्या साऊथ महाराष्ट्र रिजन मध्ये ते इव्हॅन्जलिस्ट म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. तशाच प्रकारे आमच्या साऊथ महाराष्ट्र सेक्शन मध्ये ते सभा स्कूल डिपार्टमेंट युथ डायरेक्टर देखील होते आणि आपल्या साऊथ महाराष्ट्र सेक्शनचे ते सेक्रेटरी देखील राहिलेले आहेत. त्यानंतर त्यांची बदली गुजरात रिजन मध्ये झाली, त्या ठिकाणी ते डायरेक्टर होते. त्यानंतर आता ते सध्या मुंबई मेट्रो सेक्शनचे प्रेसिडेंट आहेत आणि त्यांच्या मिसेस या आपल्या मुंबई सेंट्रल इंग्लिश स्कूल मध्ये टीचर आहेत आणि परमेश्वरानं त्यांना 2 पुत्रांनी आशीर्वादित केलेला आहे आणि त्यांची दोन्ही मुलं न्यूझीड मध्ये नर्सिंगचं शिक्षण घेत आहे. अशा प्रकारे त्यांच्या सेवा कार्याचा हा प्रवास आहे आणि नक्कीच आम्हाला आनंद होत आहे सर. ज्यावेळेस 2 दिवसा अगोदरच आम्ही या ठिकाणी हा प्लॅन केला आणि सरांना ज्यावेळेस कॉल केला, सरांनी काही मागे न बघता सर म्हटले की नक्कीच मी या ठिकाणी तुमच्या समेत सामील होणार आहे. आणि म्हणून मी यावेळेस पास्टर श्रीकांत शिंदे यांचं मिरज चर्च कडून सर तुमचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आमच्या शब्दांनी स्वागत करीत आहे आणि इथून पुढची संपूर्ण वेळ तुमच्या हाती देत आहे. देवाची स्तुती असो. देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो की सुंदर असा क्षण या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये लाभलेला अशासाठी, कारण एक ऐतिहासिक मंडळी जे साऊथ महाराष्ट्र सेक्शन मध्ये आहे, जे कार्यरत आहे, ती म्हणजे सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट चर्च मिरज 40वा वाढदिवस साजरा करत आहे. 40 वर्ष त्या इमारतीला होत आहेत. त्यापूर्वी देखील त्या ठिकाणी काम होतं. पास्टर चंदनशिवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एका घरामध्ये ते भक्ती घेत असतात. पण परमेश्वराची कृपा पहा, त्यांना उत्कृष्ट सुंदर असं ती जागा आणि शेवटी इमारत या रूपामध्ये भव्य चर्च त्या ठिकाणी लाभलेला आहे. मी खरोखर फार आनंदित आहे की या ठिकाणी आपल्या सर्वांसंगती मी भक्ती करू शकतो. या आनंदामध्ये, उत्साहामध्ये मी साजरा तुमच्या संगती करू शकतोय, सामील होऊ शकतोय. मी देवाचे आभार मानतो आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो की ज्या प्रकारे या मंडळीला परमेश्वराचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभलेला आहे. फार चांगले दिग्गज पाळक या मंडळीला लाभलेले आहेत, ज्यांच्या सेवेमुळे आज देखील ही मंडळी तिथं अस्तित्वात आहे, कार्यरत आहे, जिवंत आहे. आणि जे सभासद आता आहेत ते सर्व फार विश्वासू, प्रामाणिक आणि देवभीव असे आहेत, कारण मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी अनुभवलेला आहे. सर्वांचा तो उत्साह, विश्वास पाहून आम्हाला फार मोठा आनंद व्हायचा. आणि माझी पत्नी, माझे 2 लहान मुलं त्यांना घेऊन कोल्हापूरहून ज्यावेळेस भक्तीसाठी जात असे आणि आतुरतेनं सर्व सभासद त्या ठिकाणी वाट पाहायचे, किंवा आम्हाला वेळ जरी झाला त्या ठिकाणी ते सांभाळून घ्यायचे आणि फार कोऑपरेशन, फार सहकार्य देवाच्या कामामध्ये त्यांचं लाभलेलं आहे. फार चांगले कुटुंब मंडळ्या
त्या चर्चद्वारे उद्भवलेल्या आहेत. त्या चर्चमुळं आजूबाजूला अनेक ठिकाणी त्या काळामध्ये पुष्कळ काम, मी तिथं जाण्या अगोदर पुष्कळ पाळक लोकांनी काम केलेलं आहे, पण काही कारणास्तव त्या मंडळ्या जिवंत राहू शकल्या नाहीत. पण एक चांगलं उदाहरण म्हणजे मोरे फॅमिली जे आहे हे त्या मंडळीचं प्रतिफळ आहे. पास्टर चंदनशिवे साहेब असताना त्यांच्या गावात देखील या मंडळीच्या द्वारेच ब्रांच साबा स्कूल चालवून ती मंडळी स्थापित केलेली आहे. त्याशिवाय अजून सोलापूर रोड कडे जात असताना काही गाव आहेत छोटे मोठे, त्या ठिकाणी देखील या मंडळीच्या करवी किंवा या मंडळीच्या पाळक लोकांच्या सेवेमुळे ब्रांच साबा स्कूल ठिकठिकाणी सुरू झाले होते. आता माहित नाही ते ब्रांच साबा स्कूल चालू आहेत किंवा नाही, पण ते सर्व सभासद त्या ठिकाणी उत्साहीने मिरज चर्चचे पास्टर आणि एल्डर्स यांची ते आतुरतेने वाट पाहायचे. आणि अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य हे आहे की ही मंडळी फार ऐतिहासिक, सजीव कार्यप्रणाली आणि देवाच्या विश्वासामध्ये दृढ असणारी अशी मंडळी आहे. या मंडळीकडून पुष्कळ काही आपण शिकू शकतोय. अशा प्रकारची ही मंडळी आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांनी पाळकसाहेब मेल्कीसेडक यांनी आम्हाला आमंत्रित केलं, माझ्या फॅमिलीला, मला, यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो. या ठिकाणी आपल्या मननासाठी, भक्तीसाठी मी एक वचन आपल्यासाठी वाचत आहे आणि हे वचन आहे इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 1 आणि 2 हे वचन आजच्या या मननासाठी, या आनंदाच्या समयी, या उत्साहाच्या समयी आपण याच्यावरती मनन करणार आहोत. प्रियांनो, मंडळी ही केवळ इमारत होऊ शकत नाही. मंडळी ही केवळ त्या ठिकाणी असणारा प्लॉट किंवा एक इमारत असू शकत नाही. मंडळी ही सभासदाची मंडळी होऊ शकते. त्या ठिकाणी असणारे जे सभासद आहेत, वास्तविक इब्री आणि ग्रीक भाषेमध्ये जर मंडळीचा अर्थ आपण पाहिला तर जनसमुदाय किंवा लोकांचा घोळका किंवा सभासद, विश्वासू सभासद हे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेसच मंडळी होते आणि तिला आपण मंडळी म्हणू शकतोय. मिरज चर्चला पुष्कळ वर्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. वास्तविक देवाचं वचन पेरणी होऊन आणि पुष्कळ सभासद, पुष्कळ फॅमिलीज, पुष्कळ भाऊ बहिणी आशीर्वादित झालेले आहेत. प्रियांनो, या प्रसंगी आपण सभासद या नात्याने, देवाचे लेकर या नात्याने, या भव्य चर्च सभासद या नात्याने आपण देवाचे जे लेकर आहोत, जो आशीर्वाद आम्हाला मिळतो तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि कशा प्रकारे मंडळीचे सभासद किंवा आपण सर्वजण देवाच्या विश्वासामध्ये, देवाच्या कार्यामध्ये राहू शकतोय, हेच या वचनामध्ये आपल्याला एक प्रोत्साहन आणि एक आश्वासन किंवा आव्हान आपण त्याला म्हणू शकतो, तेच आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी देवाचं वचन असं आहे, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसलेला आहे. या ठिकाणी मला एक उदाहरण किंवा एक इलिस्ट्रेशन आठवतं, आणि ते म्हणजे डेव्हिड हॉर्टन नावाची एक व्यक्ती अमेरिकेमध्ये होती आणि 1991 किंवा 1991 साली त्या ठिकाणी एक आगळी वेगळी धावायची शर्यत झाली होती आणि ती शर्यत म्हणजे 3505 किलोमीटरची होती. या शर्यतीमध्ये विशेष म्हणजे डेव्हिड हॉर्टन नावाची एक व्यक्ती याने भाग घेतलेला आहे. ते वयोवृद्ध होते तरी देखील त्यांनी या शर्यतीमध्ये, धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला आणि रोज ते इतर सर्व खेळाडू किंवा धावणारे यांच्या संगती 64 किलोमीटर पळायचे. वयाच्या 60 साली ज्यावेळेस त्याने 781 किलोमीटर धाव
पूर्ण केली किंवा पळाले त्यावेळेस त्यांनी त्या शर्तीतून माघार घेतलेले आहे. कदाचित डेव्हिड हर्टॉन यांच्या पळण्याच्या जी काय क्षमता आहे त्याची बराबरी आपण करू शकत नाही. तो जो विक्रम त्याने त्या वयामध्ये केला 781 किलोमीटर धावण्याचा, रोज 64 किलोमीटर पळण्याचा, तो पराक्रम आपण कदाचित करू शकणार नाही किंवा त्याची तुलनाही आपण करता येणार नाही आपल्याला. पण अशा प्रकारचे धावणे आणि मग थकवा येणे हा माणसाचा एक स्वभाव आहे, हा एक स्वभाव गुण आहे. आणि अशाच प्रकारे ज्या वेळेस प्रियानो 147 वर्षापूर्वी सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट चर्चचं काम या जगामध्ये प्रस्थापित झालं आणि त्यानंतर पुष्कळ जगभर जवळजवळ 122 देशामध्ये हे परमेश्वराचं काम प्रस्थापित झालं. या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण सभासदांनी बाप्तिस्मा घेतला आणि त्या चर्च सभासद झालो आणि त्यावेळेस असणारा तो उत्साह, त्यावेळेस असणारा तो समर्पितपणा, त्यावेळेस असणारं देवाचं काम करण्याची ती जी क्षमता, ह्या डेव्हिड हॉर्टन प्रमाणे आपल्याला कदाचित टिकून ठेवता येणार नाही किंवा 3505 किलोमीटर ते शर्यत पूर्ण करू शकले नाहीत, कारण त्याने टिकाव धरला नाही. ते टिकू शकले नाहीत कारण त्यांचे पाय सुजू लागले, त्यांना थकवा आला, वयाचं 60 वर्ष त्याने गाठलं होतं. अशाच प्रकारे देवाचं काम देखील अनेक वर्षापूर्वी सुरू झालेलं आहे. मिरज चर्चमध्ये, मिरज गावामध्ये, मिरज ठिकाणी जवळजवळ मला वाटतं 50 वर्ष होऊन गेलेलं आहे देवाचं वचन येऊन किंवा सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट चर्चचं कार्य सुरू होऊन. तो जो समर्पितपणा होता, ज्यावेळेस मी बाप्तिस्मा घेतला, ज्यावेळेस मी ख्रिस्ताला स्वीकारलं, तो जो समर्पितपणा होता, तो जो स्वभाव होता माझा, देवाचं काम करण्याची जी क्षमता होती, ती डेव्हिड हॉर्टन प्रमाणे कदाचित मला देखील टिकवता येत नाही किंवा टिकवता येणार नाही. पण प्रियानो, प्रगटीकरण याचा 14वा अध्याय 12व्या वचनामध्ये विशेष असं वचन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की शेवटच्या काळामध्ये देवाचे जे लोक आहेत, विश्वासू जे लोक आहेत, त्यांचा एक विशेष गुण असणार आहे आणि तो म्हणजे सहनशील किंवा टिकून राहणारे संत. जे टिकून राहतील त्या उत्साहामध्ये, त्या समर्पितपणामध्ये तेच तारले जातील. देवावरती, प्रभूवरती विश्वास ठेवून शेवटपर्यंत जो टिकाव धरतील, ज्यांची परीक्षा अनेक ठिकाणी किंवा त्यांच्या जीवनामध्ये होईल, तरी परंतु त्या विश्वासामध्ये, त्या समर्पितपणामध्ये जे टिकून राहतील त्यांना संत असं म्हटलेलं आहे. सहनशील किंवा टिकून राहणारे संत. या प्रवासामध्ये, या ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्या विश्वासाची परीक्षा घेतली जाईल. आम्ही मिरज चर्च सभासद आहोत आणि या सभासदपणा आपण राखत असताना किंवा निभावत असताना अनेक समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल. मला आठवतं की या इमारतीची जी पडझड होती, मला वाटतं आपल्याला सांगायची काही गरज नाही की कशा प्रकारे ते इमारत पाठीमागच्या बाजूने ती ढासळत होती किंवा भिंतीला चिरा होत्या आणि कित्येक वर्ष या इमारतीकडे दुर्लक्ष केलं होतं. मला आठवतंय सर्व सभासद भक्ती प्रार्थना झाल्यानंतर जवळजवळ अर्धा तास आम्ही गुडघे टेकून प्रार्थना करायचो, कारण फंड्स उपलब्ध नव्हते. किती विनंती केल्या तरी ते मान्य होत नव्हत्या, त्याला वेळ लागायचा, आश्वासन पुष्कळ मिळायचे. पण शेवटी परमेश्वरानं प्रार्थना ऐकलेले. विश्वासाची परीक्षा केली जाईल, घेतली जाईल, पण आपण यामध्ये टिकून राहणार शेवटपर्यंत हे निश्चित. कारण आश्वासन आहे की जे सहनशील लोक आहेत, विश्वासामध्ये समर्पित शेवटपर्यंत जे राहतील, ते टिकून राहणारे लोक म्हणजे संत असं म्हटलेलं आहे. प्रियानो, आज मिरज चर्च सभासद मी त्यांना संत असं म्हणू शकतो, कारण त्यांनी विश्वासामध्ये दाखवलेला आहे किंवा विश्वासामध्ये समर्पित राहून त्याने आपलं जीवन जगलेलं आहे. पुष्कळ सभासद आहेत ज्यांचे नावं मी या ठिकाणी घेऊ शकतो. मरूपर्यंत अगदी देवाला भिवून
शेवटपर्यंत त्या चर्चला येणं, त्या चर्चचं कार्य करणं, चर्चसाठी धडपड दाखवणं, देवाच्या कामामध्ये पाळक साहेबांना सहकार्य करणं, त्या ठिकाणी अशा अनेक सभासद आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. इब्री 12:1 या वचनामध्ये, या वचनाप्रमाणे आपण प्रियानो एकटे असे नाही. या शर्यतीमध्ये, या विश्वासामध्ये, या प्रवासामध्ये आपण एकटे असे नाही, पण आपण एक मोठ्या साक्षरूपी मेघाने वेढलेले असे आहोत. आमच्या आजूबाजूला तुम्ही पहा, असे काही पुरुष स्त्रिया मिळतील, भेटतील, दिसतील, ज्यांचा विश्वास पाहून आपण प्रेरित होऊ शकतो. मला आठवतं मिस्टर लंका जे आपल्यामध्ये नाही आहेत आता, त्यांचा जो विश्वासपणा, किंवा कॅप्टन त्या ठिकाणी मोहिते असतील, अंकल मोहिते असतील, आणि इतर सर्व सभासद शेवटपर्यंत त्याने विश्वास टिकून ठेवलेला आहे. आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जे तरुण पिढी होती ते प्रेरित होऊन चर्चला यायचे, आणि त्यांचं उदाहरण मोठ्या उत्साहाने आम्ही त्या ठिकाणी सांगत असत. त्याशिवाय आपले एक मला त्यांचं नाव आठवणं झालं, तोंडले, किंवा मला क्षमा करा, मला वाटतं ते पारसी होते, वयोवृद्ध होते, पण पावसाळा असो, उन्हाळा असो, थंडी असो, काही असो, ते चालत ते चर्चला नेहमी यायचे. तांबोळे, थँक्यू सर, तांबोळे अंकल. तर असे पुष्कळ आमच्या आजूबाजूला जे स्त्रिया पुरुष आहेत, ज्यांच्याकडे पाहून आम्ही त्या शर्यतीमध्ये कंटिन्यू किंवा निरंतर त्या धावेवरून आपण धावू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी संत पौल म्हणतो की या विश्वासामध्ये, या शर्यतीमध्ये आम्ही एकटे असे नव्हत, पण आपण मोठ्या साक्षरूपी मेघाने वेढलेले आहोत. देवाच्या अभिवचनात विश्वास या सर्व लोकांनी ठेवलेला आहे, आणि आज आम्हाला ते सर्व प्रेरित करतात. आणि हे कोण आहेत? जर बायबलमध्ये पाहायला गेलं तर इब्री 11व्या अध्यायामध्ये त्यांची फार मोठी यादी दिलेली आहे. आणि ही यादी आणि त्यांचं स्पष्टीकरण आणि त्यांचा विश्वास पावलाने लिहिल्यानंतर 12व्या वचनाची तो सुरुवात अशा प्रकारे करतो, आणि मग म्हणतो, तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षरूपी मेघाने वेढलेलो आहोत. साहजिकच, वास्तविक संत पौल या ठिकाणी 11व्या अध्यायामध्ये दिलेले जे विश्वासाचे नायक, त्यांचं उदाहरण या ठिकाणी आपल्याला, किंवा ते लक्षात ठेवून तो आम्हाला म्हणत आहे, तर आपण या एवढ्या मोठ्या साक्षरूपी मेघाने वेढलेले आहोत. आज मला प्रत्येक सभासदाला सांगू द्या, तुम्ही एकटे असे नाहीत, एकटे असे नाही आहेत, पण पुष्कळ असे लोक आहेत जे होऊन गेले, आज आमच्यामध्ये नाहीत, पण त्यांचा विश्वास पाहून आपण या शर्यतीमध्ये अजून देखील राहू शकतो. मिसेस एलेन जी व्हाईट, मदर तेरेसा असतील, अनेक दिग्गज विश्वासू जण आहेत, त्याने विश्वास शेवटपर्यंत राखलेला आहे. आमच्या या विश्वासू कुटुंबातला जे 11व्या अध्यायामध्ये दिलेला आहे, त्याला 6000 वर्ष पूर्ण झालेला आहे, किंवा त्याचा इतिहास आहे 6000 वर्षाचा. आणि यामध्ये हाबेल, हनोक, नोहा, अब्राहम, इसाक, याकोब, मोशे हे विश्वासाचे नायक इब्री 11व्या अध्यायामध्ये दिलेले आहेत. त्याशिवाय सर्वसाधारण देखील आमच्यासारखे स्त्रिया पुरुष देखील त्या ठिकाणी होते, आणि ते म्हणजे राहाब किंवा गिदोन किंवा बराक, विश्वासात टिकून राहण्याचे त्यांचे उदाहरण आम्हाला नेमून दिलेल्या धावेवरून आज देखील धावण्यासाठी एक प्रोत्साहन आणि प्रेरित आम्हाला करत आहे. पण आमच्या विश्वासू कुटुंबातील अभिनेत्यांनी विश्वासाची धाव कशी पूर्ण केली ते देखील पावलाने पुढच्या वचनामध्ये दिलेलं आहे. हे जे इब्री 11 मध्ये विश्वासाचे नायक जे आहेत, हे लोक कशा प्रकारे त्यांचं समर्पित जीवन त्यांनी जगलेलं आहे ते देखील फार सुंदर प्रकारे पावलाने पुढे सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच प्रमाणे आम्हीही आमची धाव कशी पूर्ण करणार, त्यांच्याच प्रमाणे सहनशील लोक आपण कसे होऊ शकतो हे देखील आपण दुसऱ्या वचनामध्ये इब्री 12:2 मध्ये आपण वाचू शकतो. पाप टाकून ख्रिस्ताकडे पाहणे. मी वचन वाचतो.
तरी आपण एवढ्या मोठ्या साक्षरूपी मेघाने वेढलेला आहोत, म्हणून आपणही म्हणजे 11व्या अध्यायामध्ये जे आमचे विश्वासू जनक आहेत किंवा नायक आहेत, पराक्रमी जे लोक आहेत, त्यांनी जशा प्रकारे केलं तसं पाऊल म्हणतोय आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने आपण धावावे. सहज गुंतवणारे पाप मागे टाकले पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत प्रियानो या जगामध्ये, पण अशा काही गोष्टी आहेत जे सहज आपल्याला मोहात पाडू शकतात. चर्चला जायचं का टीव्हीवरती चालू आहे मॅच ती बघायची, चर्चला जायचं का आज पाहुणे येणार आहेत म्हणून घरी थांबायचं, सहज गुंतवणारे पाप. आणि मग थोडं खोटं बोललं तर काय होतं, आणि जर थोडं खोटं मी बोललो आणि चांगली गोष्ट होत असेल तर मी खोटं का नाही बोलावं. सहज गुंतवणारे पाप याला म्हणतात. सहज गुंतवणारे पाप मागे टाकले पाहिजे. येशू याच्याकडे पाहत आपण राहिलं पाहिजे आणि या धावेवरून या विश्वासाची धाव आपण धावली पाहिजे. प्रत्येक धावपटू आपल्या शरीराचे ओझे कमी करतो नाही का, तसेच आम्हालाही या धावेमध्ये धावत असताना, या विश्वासाची धाव आपण धावत असताना आपण देखील सर्व भार सहज गुंतवणारे पाप मागे टाकले पाहिजे. जो भार आम्हाला आध्यात्मिकरित्या खाली ओढतोय, जे ओझ आम्ही आपल्या अंगीकार केलेला आहे, न कळत किंवा कळत, ते दिसत असेल किंवा नसेल, पण अशा काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत ते आम्हाला चर्च पासून दूर नेतात, देवाच्या कार्यापासून दूर नेतात. पण ज्या प्रकारे तो खेळाडू शर्यतीमध्ये धावतोय, एक सर्वसाधारणपणे एक बन्यान आणि एक छड्डी आणि एक हलका फुलका त्याचा बूट असतो, हे एवढ्यासाठी कारण तो विशेष प्रकारे फास्ट आणि चांगल्या प्रकारे जोरामध्ये ती धावू शकतोय आणि जिंकू देखील शकतो. प्रियानो, आज तुमचं आणि आमचं हेच आहे, आणि हेच आज पाऊल आम्हाला म्हणत आहे की सहज गुंतवणारे पाप, ते ओझे, ते आपल्याला मागे टाकायचंय आणि पुढे जे धाव आम्हाला दिलेले आहे त्या धावेवरून येशूकडे आपलं लक्ष लावलं पाहिजे. जो भार आम्हाला आध्यात्मिकरित्या खाली ओढतो आणि मग तो भार चांगला असो किंवा वाईट असो, प्रियानो, तो आपण सोडून दिला पाहिजे. आपल्या प्रत्येक विश्वासी कुटुंबाच्या पूर्वजांनी सहज गुंतवणारे पाप मागे टाकलेले आहे आणि उदाहरण आपल्याला पुष्कळ आहेत. या 11व्या अध्यायामध्येच दिलेलं आहे. जेव्हा देवाने नोहाला जलप्रलय होणार किंवा येणार ही बातमी सांगितली किंवा त्याला जे अवगत केलं, त्यावेळेस नोहाला माहित नव्हतं पाऊस काय आहे. तो मागे वळून ख्रिस्ताला, प्रभूला प्रश्न विचारू शकला असता की हे पाऊस म्हणजे काय, कारण तोपर्यंत पाऊस पडलेला नव्हता, जलप्रलय आला नव्हता. पण एकही प्रश्न न करता त्याने विश्वास ठेवलेला आहे. अब्रामाने त्याच्या दिवसामध्ये असणार एक आधुनिक शहर त्याने सोडलेला आहे, खासद्याचे ऊर हे सोडलेलं आहे, त्याने मागे टाकलेलं आहे. आणि जी काही सर्व त्याच्या घरामध्ये ऐश आराम आणि सर्व काही त्याच्या जीवनासाठी उपलब्ध होतं, ते सर्व सोडून, असंही सांगण्यात येतं की अब्रामाचे वडील त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये सर्वात श्रीमंत होते. हे एवढं असताना ज्यावेळेस पाचारण झालं, त्याने सहज गुंतवणारे पाप किंवा ओझे त्याने त्या ठिकाणी सोडून दिलेला आहे. आणि तो आपण कुठं जातो, कशासाठी जातो, काय आपलं होणार, हे अजिबात परमेश्वराला त्यांनी प्रश्न केला नाही. फारोप्रमाणे मोशालाही देवराज म्हणून पूजले जायचं, तो देवराज होता. पण पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केलेलं आहे. प्रियानो, आपण या मंडळीचे सभासद असताना हे नायक जे आहेत आपल्या विश्वासाचे, यांच्या जीवनातून पुष्कळ काय आपण शिकू शकतो. आणि ज्या प्रकारे पाऊल आम्हाला सांगतो त्या प्रकारे या विश्वासाची धाव आपण धावली पाहिजे.
आणि म्हणून शेवटी पावलाने म्हटलेलं आहे की विश्वासाची धाव पूर्ण केली, विश्वास राखला आणि मी आता त्या मुकुटाची वाट पाहतोय. अशा अनेक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही येशूकडे पाहत असता तेच प्रतिफळ आमची वाट पाहत आहे. इब्री 12:2 मध्ये असं दिलेलं आहे, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राज्यसनाच्या उजवीकडे बसलेला आहे. आपण सहनशील किंवा टिकून राहणारे लोक कसे बनू शकतोय हे पाहूया. आपला ध्येय किंवा उद्देश यापासून दुर्लक्ष करणे किती धोक्याचे आहे हे धावपट्टूला चांगल्या प्रकारे माहिती आहे. जेव्हा आपले नेत्र आपण येशूवर केंद्रित ठेवतो आणि मग जगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला अस्पष्ट दिसतात, पण ज्यावेळेस आमचं लक्ष जगाच्या गोष्टीवर असतं त्यावेळेस ख्रिस्त आम्हाला अस्पष्ट दिसतो. आणि म्हणून जर आम्हाला या विश्वासाच्या धावेमध्ये टिकून राहायचे असेल तर आपली नजर येशू ख्रिस्तावर मजबूत केली पाहिजे. 40वा वाढदिवस आहे, इमारतीचा आहे आणि हा मोठा आनंदाचा क्षण आहे, पण हे आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे, कारण हे आमच्या तारणाची ही गोष्ट आहे. आम्हाला तारणदायी लाभदायी अशी गोष्ट ठरणार आहे प्रियानो. आणि म्हणून सहज गुंतवणारे जे पाप आहे, ओझं आहे आपल्या जीवनामधलं, हे सर्व टाकून पुढे आपण गेले पाहिजे. हे करण्याद्वारे आम्ही येशूला आपल्या विश्वासाच्या प्रवासात पाठपुरावा करण्यास सांगत आहे. जर आपली नजर त्याच्यावरती असली तर येशू आपल्या विश्वासाचा उत्पादक, ज्याने आमच्यामध्ये विश्वासाची पेरणी केली किंवा जो विश्वास आमच्यामध्ये उत्पन्न केला, आणि तोच हा विश्वास प्रभूच पूर्ण करणार आहे. येशू एक धावपट्टू आहे ज्याचे परिपूर्ण जीवन आम्हासाठी मोठे आणि महान उदाहरण म्हणून असे आहे. तसेच येशूचे वधस्तंभावरचे मरण व पुनरुत्थान हे आपल्या तारणाची खात्री म्हणून आपल्यासाठी आहे. तसेच येशू देवाच्या राज्यसनाच्या उजवीकडे बसला आहे, त्याच्याकडे पूर्ण विश्वासाचे सामर्थ्य आहे, ज्याद्वारे आम्हाला ही धाव संपवण्यासाठी तोच आम्हाला मदत करतो. म्हणून विश्वासाची पेरणी आणि विश्वासाची पूर्णता ही केवळ प्रभू येशू ख्रिस्त आम्हामध्ये करू शकतो. म्हणून आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा जो प्रभू आहे त्याच्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. पण येशूने या ठिकाणी आम्हासाठी जे मरण सोसलेलं आहे, जे भयानक जीवन किंवा त्रासाचं जीवन हे त्याने जगलेलं आहे, एक उदाहरण म्हणून आम्हासाठी परिपूर्ण पवित्र असं जीवन, जरी कष्टमय, जरी दुःखाचं, जरी भयानक मरणाचं ते जीवन असलं तरी देखील ते त्याने आमच्यासाठी केलेलं आहे. इब्री 2:12 मध्ये म्हटलेलं आहे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून ते जीवन, ते वधस्तंभ त्याने आम्हासाठी स्वीकारलेला आहे. तो आनंद म्हणजे काय? त्याच्या पुढे एक आनंद होता, त्याच्या पुढे एक आनंद होता. त्या आनंदासाठी त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. आणि तो आनंद म्हणजे प्रियानो स्वर्गात तुम्हाला आणि मला पाहण्याचा, स्वर्गामध्ये तुम्ही मी त्याला दिसावे, तो आनंद. त्यासाठी त्याने हे कष्टमय जीवन आणि भयानक कडक ती जी शर्यत जीवनाची त्याने ती जिंकलेली आहे किंवा धावलेले आहे. त्या बागेमध्ये क्लेश, वधस्तंभावरच्या वेदना, पित्यापासून दूर होण्याच्या वेदना, दुःख, हे सर्व त्याने सहन केलं, कारण आपले स्वागत स्वर्गामध्ये करण्याच्या आनंदासाठी. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो की त्याच्या समोर जो आनंद होता त्याच्यासाठी त्याने हे मरण आणि भयानक जीवन पत्करलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. इब्री 12:3 मध्ये संदेशाचा शेवट आहे, तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये. शेवटी संत पाऊल आपल्याला म्हणत आहे
तुमची मने खचवून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्याने केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. ह्याच येशूच्या दृष्टांताद्वारे स्तेफनाला त्याच्या मारेकऱ्यासाठी प्रार्थना करण्याचं सामर्थ्य मिळालं. कारण हे स्तेफनाने प्रत्यक्षात त्या काळामध्ये हे सर्व पाहिलं होतं आणि तो प्रेरित झाला होता. जे प्रभूने या जगासाठी आम्हासाठी जे केलेलं आहे हे सर्व पाहून तो प्रोत्साहित होऊन आपल्या मारेकऱ्यासाठी त्या क्षणाला त्याने वर तोंड करून स्वर्गाकडे प्रार्थना केलेली आहे. आणि ही सहनशक्ती, हा स्वभाव केवळ ख्रिस्ताकडूनच आम्हाला मिळू शकतोय. आणि हाच येशूच्या जो दृष्टांत आहे आम्हालाही नेमून दिलेल्या धावेवरून या जगामध्ये धावण्यास सामर्थ्य देईल अशी मी प्रार्थना करतो. या चर्चमध्ये कार्य करण्यासाठी सामर्थ्य मिळेल, एक प्रोत्साहन मिळेल असा माझा विश्वास आहे. तसेच ही धाव पूर्ण करण्यास मरण ही आम्हाला थांबवू शकत नाही. कारण येशूचे अभिवचन आहे, मरेपर्यंत तू विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. देवबाप गुरु आपल्या सर्वांना सामर्थ्य अशासाठी मिळो की ही विश्वासाची धाव आम्हाला जगण्यासाठी किंवा या विश्वासामध्ये टिकून राहण्याची जी क्षमता किंवा ताकद आम्हाला मिळो. कारण शेवटी प्रगटीकरण 14:12 मध्ये म्हटल्याप्रमाणे टिकून राहणारे, शेवटपर्यंत सहनशील जे लोक राहणार आहेत तेच संत असे असतील. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद पाठव. आमेन. थँक्यू सो मच सर. आपले खूप आभार मानत आहे की सुंदर असा संदेश तुम्ही आमच्या मंडळीला आणि मंडळीतील प्रत्येक सभासदांना या वेळेमध्ये पुरवलेला आहे. खरोखरच हे प्रेरणेचे शब्द आम्ही सर्वजण आपल्या आतापर्यंत ज्या रीतीनं आपण देवाचं कार्य करत आहोत, देवाशी प्रामाणिक आहोत, विश्वासू आहोत, त्याच प्रकारे इथून पुढे देखील राहूया. अशीच आपण एकमेकाला शुभेच्छा देऊया आणि परमेश्वराच्या चरणी प्रार्थना देखील. इथून पुढची 10 मिनिटं ही अशी आहेत की जर कोणाची स्व इच्छा असेल की जर काही आपणास बोलावायचं आहे चर्च बद्दल किंवा एन्करेजमेंटचे शब्द काही बोलायचे असतील तर ही वेळ आपल्या स्वाधीन आहे. इथून पुढचे एक 10 मिनिटं मी त्यासाठी देत आहे आणि त्यानंतर एक स्पेशल प्रेयर होईल. पास्टर चंदन शिवे आपल्यामध्ये आहेत, ते आपल्यासाठी स्पेशल प्रेयर आमच्या चर्चसाठी, मिरज चर्चसाठी आणि सर्व सभासदांसाठी करणार आहेत. त्यानंतर आपण क्लोजिंग प्रेयर देखील करणार आहोत. परंतु त्या अगोदर इथून पुढची एक 5 ते 10 मिनिटं आपल्यापर्यंत आहेत. जर कोणाची इच्छा आहे की स्व इच्छेनं काही बोलावं तर तुम्ही या ठिकाणी बोलू शकता. Pastor Malki. Yes, sir. I would like to say something. Sure. Good evening, everyone. We would like to praise God. Sincerely, we would like to thank Pastor Melchizedek for hosting such a wonderful program. And special congratulations to all the church members who are right now there, who have encouraged the church during the thick and thin of times. We want to praise God for His mercy on this very, very important church in our South Maharashtra section. Pastor Melchizedek, we would like to sincerely congratulate you and all your church members and all your pioneer pastors who have worked tirelessly for the glory of God. We want to congratulate and we would like to wish you all God's richest blessings to you and to your church members as you continue to work for our God. May God bless each one of you, and thank you, and God bless you all. Thank you. Thank you so much, sir. सर्वांना सलाम.
मी मिरज चर्चचे जुने सभासद आणि तिथे वडील म्हणून आहे सध्या. साधारणपणे हे मिरज चर्च ऍडव्हेंटिस्ट आहे. हेलो सर, आपका दूसरा मोबाइल थोड़ा अंकल? म्यूट में रखिए. दुसरा जर फोन असेल तर म्यूटवर ठेवा, आवाज पूर्ण कमी करा आणि ह्या फोनवर बोला. ओके, थँक्यू. मिरज चर्चचे सभासद मी मिस्टर जहांगीर मोरे बोलतोय. सर्वांना सलाम. आजच्या या 40व्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सर्वजण सहभागी झाला, त्याबद्दल मी आपला सर्वांचं ख्रिस्तामध्ये मनपूर्वक आभार मानतो. मिरज चर्च एसडी चर्च हे 26 ऑक्टोबर 1980 ला त्याची सुरुवात झालेली आहे. त्यावेळेस पास्टर गायकवाड हे सुरुवातीला होते. त्याच्यानंतर माझ्या माहिती मी ज्यावेळेला या चर्चला जोडले गेलो त्यावेळेस पास्टर B.R. चंदनशिवे साहेब हे त्या ठिकाणी चर्च पास्टर म्हणून नेमणूक झालेले होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस चर्च त्याने चालवलं. त्याच्यानंतर पास्टर डॅनियल कांबळे यांची नेमणूक त्या ठिकाणी झाली. ते अपंग असताना देखील खूप उत्साहाच्या भरात त्याने या मंडळीमध्ये काम केलं आणि मंडळी खूपच भरभराटीला त्यांनी आणलेली होती. त्याच्यानंतर पास्टर साहेबराव साळवे, पास्टर आठवले, त्याच्यानंतर अलीकडच्या काळात पास्टर शिंदे साहेब, त्याचप्रमाणे श्रीकांत शिंदे साहेब, त्याचप्रमाणे पास्टर सुमन साळवे, त्याच्यानंतर संग्राम माने, पास्टर सकटे, महेंद्र सकटे, राजेंद्र माने आणि आता सध्या मलकी सदेक सावळकर हे कार्यरत आहेत. ते तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. खूप चांगल्या प्रकारचे पाळक आज आमच्या मंडळीला लाभलेले आहेत. आमचे सर्व सभासद एकोप्यानं राहतात आणि ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये राहून आमच्या चर्चेचं काम आम्ही करत असतो. कोणत्याही पाळकाला किंवा कोणत्याही पास्टरला आमच्याकडून त्रास झालेला नाही. उलट सहकार्याची भावना आमची असते आणि नेहमीच आमचं चर्च खेळीमेळीच्या वातावरणात भरवलं जातं. त्याचप्रमाणे ख्रिस्ताची प्रीती आणि ख्रिस्ताला सर्वोच्च स्थान आम्ही या मंडळीतर्फे देत असतो. आमच्या मंडळीचा पाया हा ख्रिस्त आहे आणि ख्रिस्तावर आधारित मंडळी आहे आणि म्हणून आम्ही जास्तीत जास्त आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला स्थान दिलेलं आहे आणि सर्वांनी द्यावं ही माझी सर्वांना परमेश्वराच्या साक्षीमध्ये विनंती आहे. त्याचप्रमाणे जो आमचा चर्च आहे खूप आज जवळजवळ 40 वर्ष पूर्ण झाले आहेत चर्चला. बरीच मंडळी या ठिकाणी लोक होते. काही लोक थोडस दुर्लक्षामुळे देखील काही लोक गेलेले आहेत सोडून चर्चला. खूप त्याबद्दलही दुःख वाटत असते आम्हाला. परंतु परमेश्वराची इच्छा ज्यांना पाचारण झालेलं आहे आमच्या ऍडव्हेंटिस्ट मंडळीमध्ये ते लोक टिकून राहिलेले आहेत. जे टिकून राहिलेले आहेत त्यांची नावं पाळसाहेबांनी घेतलेलीच आहेत आणि आमच्या या मंडळीसाठी ऑफिसकडून देखील सहकार्य मिळालेलं आहे. मगाशी सांगितलं श्रीकांत शिंदे साहेबांनी की आमच्या चर्चची बिल्डिंगची अवस्था काय झालेली होती आणि त्यासाठी आम्ही खूप तळमळीने प्रार्थना केली. अधिकाऱ्यांच्या कानावर या गोष्टी घातल्या, त्यांना विनंती केल्या आणि त्याच्यानंतर फंड्स उपलब्ध होतात आमचे जे
चर्चची भिंत होती पडायला झालेली किंवा पाठीमागचा भाग जो होता तो खूपच नादुरुस्त किंवा अव्यवस्थित झालेला होता, तो सर्व बांधून घेण्यात आला. पण ते दुरुस्त करत असताना देखील आमच्या अधिकारी वर्गाने खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलं की त्या ठिकाणी पास्टरना राहण्याची देखील सोय केली. पास्टर बाहेर राहत होते आणि चर्च अटेंड करायचे, त्यांचं ड्युटी काय असेल ते बजवायचे, परंतु बाहेर राहून जे काही सुव्यवस्थितपणा येतो तो येत नव्हता. आणि आजच्या घडीला पास्टरना चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी खोल्या त्याने उपलब्ध करून दिलेल्या आहेत चर्चला अटॅच, आणि 24 तास आमचे पास्टर त्या ठिकाणी उपलब्ध असतात. कोणताही त्यांना कार्यक्रम असो, त्यांना बोलवल्यानंतर ते उपस्थित राहतात आणि चांगल्या प्रकारे मंडळीची आणि प्रभूची सेवा ते करीत आहेत. सर्वांना पुन्हा एकदा मी प्रभू ख्रिस्तामध्ये धन्यवाद देतो आणि तुमचा आभार मानतो. सर्व मंडळीवर प्रभूचा आशीर्वाद वर्षाव हो आणि सर्व आमच्या ॲडव्हेंटिस्ट संस्थेतील सर्व अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे सर्व पास्टर्स, सर्व टीचिंग स्टाफ, त्याचप्रमाणे एल्डर्स, सभासद आणि सर्व सेवक यांच्यावर प्रभू आशीर्वाद पाठवू आणि सर्वांना ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये राखू, हीच परमेश्वराचरणी मी प्रार्थना करून परमेश्वराचा आभार व्यक्त करतो. थँक्यू. आमेन. थँक्यू अंकल. जर अजून कोणी बोलू इच्छित असेल 1-2 मिनिटांमध्ये आपण बोलू शकता. सलाम पालक साहेब, सलाम. गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. गुड इव्हनिंग. यावेळेस मी मिरज चर्च बद्दल 2 शब्द बोलत आहे. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. प्रथमतः मी मिरज चर्चचे पास्टर मलकीसेदेक व सर्व सभासद यांना या 40व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. माझा बरेच वेळा मिरज चर्चशी संबंध येतो, मला अटेंड करायला चान्स मिळतो. तर मिरज चर्च मध्ये काही वैशिष्ट्ये म्हणजे आढळतात अशी की एक धार्मिक वातावरण आहे तिथं आणि मंडळी खूप ऍक्टिव्ह आहे आणि खूप जुने सभासद हिरिरीने भाग घेत असतात प्रत्येक वेळेस. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गायन सभा जी असते खूप सुंदररित्या ते चालवतात. भजन असेल, व्हिजिटिंग असेल, तर हे खूप सुंदररित्या कार्य आता मिरज चर्च चाललेले आहे. त्याबद्दल मी खरंच त्यांचं कौतुक करत आहे. आणि पुन्हा एकदा पास्टर मलकी व त्या सर्व सभासदांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सर. आपल्या प्रत्येकांच्या या प्रेरणादायी शब्दांबद्दल प्रत्येकांचे पुन्हा एक बार मी आभार मानतो. यावेळेस आपण प्रार्थनेकडे वळीत आहोत. आपल्यामध्ये हॅलो. हा सिस्टर बोला. हा, सर्वांना सलाम. सलाम बोला. हा, चर्चच्या 40व्या वाढदिवसामध्ये हार्दिक शुभेच्छा. चर्च पहिल्यांदा मी आभार म्हणते पाळक साहेब, आम्हाला यामध्ये चर्च मध्ये जॉईन केल्याबद्दल तुमचं पण आभार. आमच्या घरी येऊन तुम्ही प्रार्थना वगैरे करता, आम्हाला चांगले संदेश देता, त्यामुळे तुमचे आम्ही आभार मानतो. इथून पुढे चर्च मध्ये आम्ही सहभागी राहावं आणि आपल्या चर्च अशी सभागती वाढावी म्हणून भोरे कुटुंबाकडून चर्च साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सिस्टर. मोबाईल म्यूट वर करा. Pastor. Yes sir. Pastor. Yes sir. I'll speak for just 2 minutes. Yeah, sure. First of all, I want to thank God and for giving this wonderful opportunity. Also, I want to like to thank our pastor for handling this church very well, and congratulations to all the members of the church. And
this church has given our family a lot from right since my childhood. The church has given us everything. Because of church, we are in this position today. So I always believe and trust that church is the only platform where you can have a growth in academic. Plus, sincerely thank my God for this church which was being erected. Many of us I like to once again thank our church and pastor for giving this wonderful privilege. Thank you, sir. Thank you so much. प्रत्येकांसाठी देखील आणि त्यानंतर शेवटची प्रार्थना होईल. बाळक साहेब, तुमच्या चॅट सेक्शन मध्ये 1-2 प्रार्थना देखील पास्टर चंदन शिवे आपल्या सर्वांना देतील. यावेळेस स्पेशल प्रार्थना होईल. पास्टर चंदन शिवे, आपण कृपा करून प्रार्थना करा. सर अनम्यूट करा. आपण प्रार्थना करू. आकाश पृथ्वी चंद्र सूर्य तर निर्माण परमेश्वरा, ही संधी तू आम्हाला सर्वांना दिली, याबद्दल करतो. तुझा धन्यवाद असो, तुझा गौरव, तुझी स्तुती असो. हे प्रभू, आज मिरज चर्चला 40 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे तू चर्च स्थापन केलंस, त्या ठिकाणी तुझा गौरव, तुझी स्तुती करण्याची संधी दिली, याबद्दल धन्यवाद असो. हे प्रभू, या मंडळीतील सर्व सभासदांच्या वरती आशीर्वाद पाठव. प्रत्येकाला तुझ्या आशीर्वादानं भर. आजार, त्रास, संकट, विशेष प्रकारे जे कोविड-19 पासून संरक्षण कर. आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद दे, म्हणून तुझं सहाय्य दे, शक्ती दे. विशेष प्रकारे ब्रदर पास्टर मेल्कीसेदेक यांसाठी प्रार्थना करतो. मंडळीची धुरा ते वाहत असताना त्यांना, त्यांच्या संपूर्ण कुटुंबांना आणि सर्व वडील वर्गांना तुझा आशीर्वाद दे, सहाय्य दे. सर्वांना शक्ती दे, सामर्थ्य दे. सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना बुद्धी दे, ज्ञान दे. हे प्रभू, या मंडळीतर्फे तुझं कार्य अधिक वाढू दे. संपूर्ण आणि मिरज तालुक्यामध्ये कार्य वाढव म्हणून आम्ही तुला विनंती करतो. हे प्रभू, ही जी संधी दिलीस तू आम्हाला, तुझं गौरव आणि तुझी आठवण करण्याची आणि तुझी साक्ष देण्याची, याबद्दल तुझी स्तुती असो, धन्यवाद असो. जे विश्वासू सभासद आतापर्यंत होते, जे विश्वासू सुवार्थी पाळक या मंडळाला लाभले, याबद्दल धन्यवाद असो. आज ते बरेच आमच्यामध्ये नाहीत, आमच्यामधून निघून गेलेले आहेत, परंतु प्रभू त्यांचं कार्य तुझ्यामध्ये चालू आहे. त्या कार्याची वाढ तुझ्यामध्ये होऊ दे. तुझा विशेष आशीर्वाद दे, सहाय्य दे, शकते. परत एक तुला विनंती करतो, सर्व सभासदांना आणि पास्टर मेल्कीसेदेक यांना तुझा आशीर्वाद दे, सहाय्य दे, शकते. शेवटपर्यंत आम्हाला विश्वास ठेव आणि जेव्हा तू ढगावरती बसून येशील तेव्हा आम्ही सर्वांनी तुझ्या राज्यात यावं, असं होऊ दे. हीच विनंती प्रभूच्या नावाने मागतो. आमेन. स्तुतीस पात्र आणि भयासुग अशा जिवंत महान देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करते आमच्या सामर्थ्यवान पित्या, या सुंदर सायंकाळी तुझे प्रिय लेकर मिरज चर्च मंडळी यांच्या समवेत आम्ही सर्वजण तुझ्याकडे येत असताना तू आमचा स्वीकार कर, आमची प्रार्थना आहे. हे परमेश्वरा, या मंडळीला तू आतापर्यंत सांभाळायला आहेस. गेल्या 40-50 वर्षापासून या मंडळीची तू काळजी घेतलेली आहेस. आणि प्रभू, या शहरामध्ये, या ठिकाणीमध्ये जे तुझं कार्य महान, तुझे पाळक साहेब, सेवक, सभासद यांच्याद्वारे तू केलेलं आहेस, म्हणून तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू, तुझं कार्य हे जिवंत असं आहे
आणि आज ही मंडळी 40वा वाढदिवस साजरा करत असताना हे सिद्ध होतं की प्रभू तुझं कार्य जिवंत आहे, तुझा विश्वास हा जिवंत आहे. आणि म्हणून आम्ही तुला विनंती करतो बाबा की जे सभासद आहेत, पाळक साहेब आहेत, मेल्की झडेक, या सर्वांवरती तुझा मोठा आशीर्वाद पाठव. आणि जी प्रेरणा, जे प्रोत्साहन आमचे पूर्व सर्व पाळक वर्ग सभासदांनी आम्हासाठी सोडून गेलेले आहेत, यासाठी देखील आम्ही तुझे उपकार मानतो. ती प्रेरणा घेऊन प्रभू हे तुझं कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला शक्ती सामर्थ्य दे. विशेष म्हणजे या सर्व सभासदांना, मंडळीला, पाळक साहेबांना आम्ही तुझ्या स्वाधीन करतो, समर्पित करतो. इथून पुढे त्यांच्या संगती हो लागणारा सर्व आशीर्वाद तू दे. खरोखर मंडळीने अनेक कठीण दिवस देखील पाहिलेले आहेत, पण तरीपर्यंत प्रभू तू त्यांच्या पाठीशी आहेस आणि तू त्यांच्या संगती आहेस. आणि म्हणून तर प्रभू आजचा दिवस ही मंडळी मोठ्या उत्साहाने, आनंदाने पाहू शकते, साजरा करू शकते. आम्ही विनंती करतो प्रभू, या ठिकाणी जे प्रार्थनेसाठी विनंती आलेले आहेत, मिस्टर अप्पासो लोंढे, शशिकांत मोहिते, रोमा देवकुळे, देवकुळे फॅमिली, आमचे पाळक वर्ग आहेत, या सर्वांवरती आशीर्वाद पाठव. सर्वांची तू काळजी घे, प्रत्येकाला तू सुखी निरोगी ठेव. आणि प्रभू तुझं गौरव आणि तुझी स्तुती आराधना या सर्वांद्वारे होऊ दे. होऊ दे परमेश्वरा तुझं गौरव आणि तुझी स्तुती आराधना, यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी समर्पित होतो. आमचा स्वीकार कर. ही प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जे आपल्या सोडले आहे तसे आमची ऋणे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, त्यांची प्रीती, शांती, आनंद आम्हा सर्वांबरोबर, विशेष प्रकारे मिरज चर्च मधील प्रत्येक सभासदाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. हॅलो 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 सर, सर्वांना सलाम. मिरज चर्चचं एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं. आमच्या मिरज चर्च मध्ये आता जे या कार्यक्रमाला जोडले गेलेले आहेत ते पास्टर. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, येतोय. हा, सॉरी हा पाळक साहेब, थोडस एक अर्धा मिनिट मी घेतोय. आमचं जे चर्च आहे मिरज चर्च, याचं खास वैशिष्ट्य सांगण्याचं असं आहे प्रयोजन की आमच्या चर्चला आज जे चर्च पास्टर येथून गेले चर्चची सेवा करून, त्याने खूप चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या चर्च मधून जात असताना ते पुन्हा दुसऱ्या चर्च मध्ये चर्च पास्टर म्हणून गेले नाही, तर ते अधिकारी म्हणूनच त्यांची नेमणूक झालेली आहे. त्या अधिकारी पदावरच त्यांना परमेश्वरानं निवडलेलं आहे. म्हणून म्हणजे शुभ संकेत देणारं चर्च असं आहे. चांगल्या प्रकारे सर्वांना आशीर्वाद मिळालेला आहे. आणि म्हणून आज जे अधिकारी या ह्याच्यात सामील झालेले आहेत, त्यांना देखील देवाच्या आशीर्वादामध्ये त्यांना देखील हे याची जाणीव निश्चितपणाने असेल असं मला वाटतं. आमेन. ओके, थँक्यू अंकल. यावेळेस मी आपल्या प्रत्येकांचे पुन्हा एक वार आभार मानू इच्छित आहे.
की आपण प्रत्येकाने आपला अमूल्य वेळ आमच्या मंडळीच्या या प्रार्थने सभेमध्ये देवाच्या गौरवासाठी परमेश्वराचे आभार मानण्यासाठी दिलेला आहे. परमेश्वर नक्कीच आपल्या प्रत्येकांना आशीर्वादित करो. विशेष करून डॉक्टर पास्टर B.R. चंदनशिवे सर आपल्या समवेत होते. सर तुमचे देखील विशेष आभार मानतो की तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. त्याच प्रकारे पास्टर श्रीकांत शिंदे सर तुमचे देखील मी आभार मानत आहे. तशाच प्रकारे आपले अनेक पाळक वर्ग आहेत, त्यांनी प्रत्येकाने आपली उपस्थिती दर्शवली आणि आमच्या समेत तुम्ही सामील झालात याबद्दल प्रत्येक पाळक वर्गाचे मी खरोखर आभार मानत आहे. आणि आमचे सर्व सभासद वर्ग अनेक मिरजचे आहेत, काही मिरजमध्ये राहतात, काही बाहेर आहेत, काही विदेशामध्ये आहेत. प्रत्येकांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि अशाच रीतीने आपण प्रत्येक वेळेमध्ये एकत्रित असूया आणि देवाचं गौरव करूया. पुन्हा एकदा प्रत्येकांचे आभार आणि सर्वांना गुड नाईट, शुभरात्री.